सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेत अवैध विदेशी दारू विक्री प्रकरणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, क्लार्कला अटक. सावदा, प्रतिनिधी अजहर खान. सावदा शहरातील सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित येथे अवैध विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच सावदा पोलीस स्टेशनच्या पथकाने बुधवार, दि. 25 मार्च 2026 रोजी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 750 मिली क्षमतेच्या 09 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या दारूंची किंमत 13,500 रुपये इतकी आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सावदा पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पंचांसमक्ष संस्थेच्या मागील किचन रूममध्ये सापडलेल्या एका बॉक्समध्ये ही दारू ठेवलेली आढळली. तपासात निष्पन्न झाले की संस्थेतील क्लार्क नितीन रामकृष्ण बेंडाळे, वय 46, सावदा, रावेर यांनी ही दारू विक्रीसाठी आणली होती. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 76/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत नितीन बेंडाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील हे करत आहेत. या कारवाईत संचालक मंडळाचा काही सहभाग आहे का? याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. कारवाईत सहभागी अधिकारी, कर्मचारी, सदरची यशस्वी कारवाई. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील, पोहनी अमोल गर्जे, उमेश पाटील, जाकीर मंसुरी आणि मयूर पाटील यांनी केली. ही कारवाई अवैध दारू विक्रीविरोधातील पोलिसांच्या सतर्कतेचे दर्शन घडवणारी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेत अशी घटना घडणे धक्कादायक असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे.